रसिक श्रोते हो, नमस्कार. कवितेचा कोपरा नवकवींच्या मनातील कवितांच्या आजच्या भागात तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आजच्या भागात तिच्या स्वरचित कविता दिलखुलासपणे आपल्याला ऐकवायला आली आहे सायली कांचन. सायलीला लेखन वाचनाची आवड तर आहेच, पण त्याबरोबरच वेबसिरीजची सुद्धा ती खूप मोठी चाहती आहे आणि ती वेबसिरीज खूप मोठ्या प्रमाणात बघते. त्याबरोबरच ती इंजिनिअरिंगची विद्यार्थिनी आहे, तिला नृत्याची सुद्धा आवड आहे. आज भेटूयात तिला पुण्यातून आणि बघूयात तिची लेखणी काय म्हणते. नमस्कार सायली, कवितेचा कोपऱ्यामध्ये तुझं खूप खूप मनापासून. नमस्कार समृद्धी. थँक्यू मला इथे आमंत्रित केल्याबद्दल. नक्कीच आम्हाला खूप आनंद होतोय की तू इथे आली आहेस आणि माझ्यासाठी हा एपिसोड खूप स्पेशल असणार आहे. तर आपण लगेचच आजच्या भागाकडे वळूयात. सायली, तू इंजिनिअरिंगची विद्यार्थिनी आहेस, पण आणि मी सुद्धा बघितले अनेकदा लोक तुला प्रश्न विचारतात की कसं तू अभियांत्रिकी क्षेत्रात आहेस तरी सुद्धा तुला लिटरेचरची आवड आहे किंवा तू लेखन वाचन करतेस आणि बऱ्याचदा ते पब्लिश सुद्धा करतेस. तर कसं सुचतं तुला आणि तुझा साधारण प्रवास काय आहे? मला कसं सुचतं हा प्रश्न मला बऱ्याचदा विचारला जातो आणि मी इंजिनिअरिंगला असून पण लेखना वाचनाची आवड इतकी का आहे हा हम्म, प्रश्न पण मला खूपदा विचारला जातो. तर मला अगदी 7वी पासूनच लिखाणाची आवड होती. 7वीत असताना मी पहिली कविता लिहिली. हम्म, त्यानंतर आपण मोठे होत गेलो आणि साहित्य मला कळायला लागलं, पुस्तकं वाचायला लागले, लेखक वेगवेगळे आवडायला लागले. हम्म. आणि सध्या क्वारंटाईन पिरियड मध्ये मी भरपूर पुस्तकं, वेब सिरीज वाचली आणि त्यातून मला सुचतं, काही आपले अनुभव असतात, काही इतरांचे अनुभव असतात, आपल्या मित्रमैत्रिणींचे. बरोबर. आपल्यापर्यंत ते येतात. आपण त्यावर विचार करतो आणि सुचतं. असं वही पेन घेऊन बसत नाही, की आज मला कविता लिहायची आहे किंवा आज मला ब्लॉग लिहायचा आहे. तर आपोआप सुचतं ते. आणि मी मागच्या मे पासून अगदी ब्लॉगर वरती अकाउंट ओपन केला आणि ब्लॉग्स लिहायला सुरुवात केली. हम्म. सुरुवातीला असा छंद म्हणून, नंतर माझ्या ब्लॉग्सला भरपूर चांगला प्रतिसाद मिळाला. सो मी तेही कंटिन्यू केलं. आज 2K पेक्षाही जास्त व्ह्यूअर्स आहेत ब्लॉग्सला, वा. फॉलोअर्स वगैरे. ओके. तर तर सुचण्याविषयीच तू एक कविता लिहिली होतीस, तीच या अनुषंगाने ऐकायला आवडेल. हो. तर कवितेचं नाव आहे आणि मला कविता सुचली. बर. विचारांचा कल्लोळ झाला, विचारांचा कल्लोळ झाला, मनाची दारे आसवांच्या महापुराने वाहून गेली. दुःख हे पचवायला गेले आणि मला कविता सुचली. वा. तीच आता आहे माझी सोबती, तीच आता आहे माझी सोबती, तटस्थ उभी आहे घेऊन हात माझा हाती. दुःख सारे तिने माझी आपलीशी करून घेतली आणि मला कविता सुचली. भावनांच्या या डोंगराला तीच आता सावरते, भावनांच्या या डोंगराला तीच आता सावरते. थोड्याच दिवसात ती माझी सांगाती झाली आणि मला कविता सुचली. माझ्या आयुष्यातील माणसांचे रंग, माझ्या आयुष्यातील माणसाचे रंग आहेत तिला माहिती. रात्र रात्रभर ती सुद्धा माझ्यासोबत रडली आणि मला कविता सुचली. परिस्थितीने उद्ध्वस्त केलेल्या इच्छा, परिस्थितीने उद्ध्वस्त केलेल्या इच्छा आहे फक्त तिला माहिती. हम्म. विचारांची कत्तल तिच्या समोरच झाली आणि मला कविता सुचली. काही अपूर्ण स्वप्न मी, काही अपूर्ण स्वप्न मी तिच्या समोरच पुरली. समुद्राला माझ्या या किनारा द्यायला मला कविता सुचली. क्या बात आहे. मागच्या एका भागामध्ये एका गेस्टनी असा उल्लेख केला होता की कविता ही सिक्रेट कीपर असते. तर तिच्या जवळ गेलो, आपण तिच्याशी बोलायला लागलो की आपण व्यक्त होतो, मोकळे होऊन जातो. पण मोकळं होता येतच प्रत्येकाला आणि प्रत्येक वेळी असं नाही. आणि बऱ्याचदा मनाची, बुद्धीची संभ्रमावस्था सुरू असते. तर याविषयी तुझं म्हणणं काय? आणि
एक कविता तू लिहिली होतीस ती ऐकव. जगावे तरी किती. काय लिहावे, कसे लिहावे, काय लिहावे, कसे लिहावे आणि लिहावे तरी किती. जास्त लिहावे तर दुःख ओशाळण्याची भीती. हम्म. अतिच हसले तर विदूषकाची पद. अतिच हसले तर विदूषकाची पद. नाहीच हसले तर निर्जीवतेचा विरोध. आता हसावे तरी किती. अंतःकरण पाघळून जाईपर्यंत रडावे. अंतःकरण पाघळून जाईपर्यंत रडावे तर डोळ्यातले काजळ आयुष्यातील माणसांसारखे वाहून जाण्याची भीती. हम्म. नाहीच रडावे तर तर भावना उपकृत उद्रेक होण्याची स्थिती. आता रडावे तरी किती. जास्त बोलावं तर शेकचिल्लीची पंगत. कमी बोलावं तर आयुष्यभर एकलकोंडेपणाची संगत. आता बोलावं तरी किती. बेफिकीर होऊन जगावं तर जबाबदारीची जाणीव. बेफिकीर होऊन जगावं तर जबाबदारीची जाणीव. जगण्यासाठी जगावं तर आनंदाची उणीव. आता जगावे तरी किती. क्या बात आहे. खरं आहे, प्रत्येक वेळीची प्रत्येक परिस्थितीची एक दोन बाजू असतात आणि आपण प्रत्येक वेळी एकच एक गोष्ट करू शकतो असं नाही. खूप छान पद्धतीने हा मनातला संभ्रम तू मांडलायस कवितेतून. पण तुला असं निदर्शनास आलं असेल, आता तू ब्लॉगिंग करतेस असं म्हणालीस किंवा सोशल मीडियावर तुझं लिखाणाने टाकत असते. तर त्याविषयी तुझं मत काय आहे? लोकांचं मत काय आहे तुझ्याविषयी, असं तुला काय वाटतं? म्हणजे 100% लोकांपैकी 70% लोक तुम्हाला अप्रिशिएट करतात. बाकी 40 बाकी 30% जे लोक असतात त्यांना कधी तुमचं लिखाण आवडत नाही आणि आवडलंही नाही पाहिजे सगळ्यांनाच. बरोबर. सगळ्यांनीच कौतुक केलं तर आपली ग्रोथही होणार नाही. हम्म. निंदकाचे घर असावे शेजारी असं म्हणतात. बरोबर. अगदी. तर ते मला कळालं Instagramवर जेव्हापासून मी लिहायला किंवा पोस्ट करायला सुरुवात केली. तर बऱ्याचशा लोकांची सवय असते की लिखाणातल्या व्याकरणाच्या चुका, शुद्ध लेखनाच्या चुका खोडून काढायची. हम्म. हे कितीही वाईट नाही, त्यामुळे आपली ग्रोथ होते. पण त्या एका गोष्टीमुळे त्या समोरच्या लेखकाला किंवा त्या कोणी जो Instagram युजर करता आहे त्याला क्रिटिसाइज करणे ही गोष्ट बऱ्याचदा माझ्या निदर्शनास आली. हम्म. हम्म. तर ती जरा चुकीची वाटते. म्हणजे लिखाण जर आपण वाचलं तर आशय महत्वाचा, त्याचा अर्थ महत्वाचा, त्याच्या व्याकरणाला किंवा शुद्ध लेखनाला मी जास्त महत्व देत नाही. म्हणजे माझा असा दृष्टिकोन आहे की बरोबर. त्यातून ज्ञान घ्यावं, त्याचा अर्थ आपल्याला समजावा. अ, असं म्हणतात की अनेकदा भाषेमध्ये सुद्धा चुका काढल्या जातात. पण बऱ्याच जणांचं असं सुद्धा मत आहे की भाषा हे एव्हेंच्युअली एक पोहोचण्याचं माध्यम आहे ऑडियन्सपर्यंत. सो तुमची भाषा व्याकरणिकदृष्ट्या शुद्ध असावी ही अपेक्षा योग्य आहे. पण त्याचा अट्टहास करणं हे कुठेतरी सक्तीचं ठरतं आणि ते चुकीचं आहे, असं असं हो सुद्धा काही जणांचं म्हणणं आहे. अनलेस अँड अंटिल तुम्हाला काय म्हणायचंय, हा आशय लोकांपर्यंत पोहोचतोय, तुमचं काम होतंय. खूप चांगला मुद्दा आहे हा. ऍक्च्युली याच्यावर विचार व्हायला बरी. पाहिजे. आणि हं, लोक जी असतात तर ती आपल्याला कुठेतरी जज करण्याचा सुद्धा प्रयत्न करतात किंवा आपल्या लिखाणा थ्रू आपण हो कसे आहोत कसे नाही आहोत याबद्दल अंदाज हो बांधले जातात. पण आपली स्वतःची एक आपल्याविषयीची प्रतिमा असते. तर ती तू एका कवितेतून मांडली होतीस, ती ऐकव. हो नक्कीच. हं. तर ही कविता मी असं नाही की माझ्यासाठीच, पण समस्त एक महिला वर्ग किंवा हम्म. आपल्यासारख्या टीनेजर्स मुली ज्या साहित्यात आवड आहे त्यांना, त्या अशा जरा गुडूप असतात किंवा हम्म. स्वतःमध्ये रमणाऱ्या असतात, त्या सगळ्यांसाठीच लिहिली होती. अच्छा. तर कवितेचं नाव आहे कैसी है वो.
हम्म. अनजान सी है वो, अनजान सी है वो, तूफान सी है वो, खुद की ही दुनिया में गुमनाम सी है वो। हम्म. ना जीतने की तपिश उसे, ना जीतने की तपिश उसे, ना है हारने का डर, बस मंजिल की तलाश में चल रहा है उसका सफर। कभी सवेरे सी, कभी सवेरे सी, तो कभी शाम सी है वो, हर बार नहीं फिर भी पुरानी से है वो। समंदर की लहरों जैसी उसकी फितरत, समंदर की लहरों जैसी उसकी फितरत, सबसे बेभनक टकराना, सबसे बेभनक टकराना। वो भीड़ नहीं है इस दुनिया की, वो भीड़ नहीं है इस दुनिया की, उसके अंदर तो बसा है एक जमाना, उसके अंदर तो बसा है एक जमाना. क्या बात आहे. खरं तू आत्ता जसं म्हणालीस तसं समस्त स्त्री वर्गाला आणि विशेषतः जे आता तारुण्यात पदार्पण करत आहेत टीनेजर्सला उद्देशून फारच सुंदर कविता होती ही. अ, आयुष्याच्या वाटेवर अशी अनेक लोक भेटतात. अ, असं सगळेच जण म्हणतात की प्रत्येक जण आयुष्यभराचा सोबती नसतो, कुणी आयुष्यभर पुरत नाही. तर त्याला उद्देशून जी तुझी कविता होती या विषयाला, ती मी रसिकांना ऐकवायची आहे. तर हो, मलाही रसिको आवडेल. नक्कीच. कवितेचं शीर्षक आहे योगायोग. डोळे उघडले जेव्हा मन चितेवर जळत होते, डोळे उघडले जेव्हा मन चितेवर जळत होते तेव्हा योगायोगाने अस्ती तेवढ्या उरल्या, आयुष्यभर आता त्याच मला पुरल्या. सागराच्या लाटेसारखी मी नेहमीच सगळ्यांना धडकत गेले, सागराच्या लाटेसारखी मी नेहमीच सगळ्यांना धडकत गेले. भावनांची ही राख पाहून खडकांनाही अश्रू आले. आयुष्याची ही मरण यात्रा पाहून डोळेही सोलून निघाले, आयुष्याची ही मरण यात्रा पाहून डोळेही सोलून निघाले. अश्रूंची नदीही आता आटली, दुःख मात्र तसेच राहिले. उत्तर शोधू आता कशाची, उत्तर शोधू आता कशाची, इथे प्रश्नांशीच वाद झाला. वाट पाहत बसले सुखाची, पण परिस्थितीनेच घात केला. आकाशात कडाडती वीज मी, एका झटक्यात दगड झाले, आकाशात कडाडती वीज मी एका झटक्यात दगड झाले. एकांत शोधायच्या नादात एकाकीपणच वाटायला आले. रक्ताळलेल्या डोळ्यांनी मी स्वतःच्याच स्वप्नांची राख रांगोळी पाहिली, रक्ताळलेल्या डोळ्यांनी मी स्वतःच्याच स्वप्नांची राख रांगोळी पाहिली. ती पायदळी तुडवणारी योगायोगाने माझीच माणसं निघाली, योगायोगाने माझीच माणसं निघाली. क्या बात. खूप छान समृद्धी. माझी कविता तुझ्या तोंडून अजून छान वाटते तुझ्या सादरीकरणामुळे. थँक्यू सो मच. पण ही कविता मला म्हणावं लागेल की अगदी आयुष्याचं आणि आयुष्यातल्या माणसांचं हुबेहूब चित्रण करणारी आहे. अनेकदा असं होतं की आपलीच माणसं आपली साथ सोडून जातात आणि त्यावेळी आपल्याला एकांत नसून एकाकीपण वाटायला येतं. खूप सुंदर मांडणी केली आहेस. यानंतर थँक्यू. जाता जाता आता मी जसं म्हणाले की हा एपिसोड माझ्यासाठी खूप स्पेशल होता. तर मैत्रीवर आपण काहीतरी ऐकूयात आणि पुढे वळूयात. मैत्रीवर काय आहे? मैत्रीवर अशी नाही, पण मैत्री वेगळी आणि एखाद्याशी इमोशनल अटॅचमेंट, भावनिक अटॅचमेंट अशी बरोबर. वेगळी. तुला तर माहीतच असेल मी नक्की काय बोलते. बरोबर, नक्कीच. आपण भरपूर जणांचे मित्र असू शकतो, पण ती जी 1-2 माणसं असतात आपल्या आयुष्यात किंवा तो एक माणूस असतो आपल्या आयुष्यात, ज्याची आणि आपली फ्रिक्वेन्सी जुळते असं म्हणायला काही हरकत नाही. अगदीच. तर त्या नात्याला खरं तर नाव देणं अवघड असतं. म्हणजे नक्की त्याला मित्र म्हणावं, वाटाड्या म्हणावं, सोबती म्हणावं, कळत नाही. तर बरोबर. त्यावर मला एक कविता सुचली होती. मुक्तछंदच आहे. हम्म, हम्म. तर ती ऐकवते मी. ऐकवायला आवडेल मला आणि तुझ्यासमोर ऐकवायला जास्त आवडेल कारण तुला इर्षाद, ती कविता जास्त कळेल. इर्षाद, इर्षाद.
किसी की एक न सुनने वाला वो मेरी हर एक बात सुनता है। किसी की एक न सुनने वाला वो मेरी हर एक बात सुनता है। मैं तो हर वक्त ही डूबती रहती हूँ, फिर भी सहारा मेरा वो बनता है। हम्म. मेरे इस अलगपन का कभी डर नहीं लगता है उसे। मेरे इस अलगपन का कभी डर नहीं लगता है उसे। मेरा हाथ थाम कर कांटों के रास्तों पर चलने के लिए हमेशा तैयार रहता है। रिश्ते में हमारे किसी चीज की रुकावट कभी नहीं आई। हम्म. रिश्ते में हमारे किसी चीज की रुकावट कभी नहीं आई, ना आया एक दूजे को खोने का गम। बस एक सुहानी सी शाम, दो कटिंग चाय और हम। मेरे आगे उसे ये जहान नहीं दिखता। हम्म. मेरे आगे उसे ये जहान नहीं दिखता, जैसे बंद आंखों को आसमान नहीं दिखता। चोट तो हर बार ही मुझे ही है लगती। चोट तो हर बार मुझे ही है लगती, पर ना जाने क्यों मुझसे ज्यादा वही है मेरा दर्द सहता। क्या नाम दूं मैं इस रिश्ते को? क्या नाम दूं मैं इस रिश्ते को? दुनिया की चार चौखट में इसे बिठाना संभव ही नहीं होता। हम्म. इसी की वजह से हर बार हमारा रिश्ता बेवजह बदनाम है होता। कभी इस राधा का श्याम बनता है वो, कभी इस राधा का श्याम बनता है वो, कभी इस नैना का कबीर, हम्म. कभी मेरे पतंग की डोर भी बनता है। हर बार मुझे ढील देता है, ऊंचे आसमान में उड़ने देता है, पर कहीं मैं भटक न जाऊं, इसका डर हमेशा उसे लगा रहता है। किसी की एक न सुनने वाला वो मेरी हर बात सुनता है। क्या बात. खरं आहे, अशी काही नाती असतात जी कुठल्याच नात्याच्या नावात बसत नाही, नावाच्या चौकटीत बसत नाही. खूप सुंदर या सगळ्याच कवितांची रचना मी म्हणाले तशी खूप सुंदर होती. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तू सुरुवातीला म्हणालीस तसं व्याकरण किंवा ती रचना किंवा कवितेची ही बांधिलकी ती सगळी योग्य आहे की नाही, यापेक्षा तू त्या कविता खूप आतून लिहिल्यास आणि त्या तशाच पोहोचाव्यात तितक्या आतपर्यंत, एवढीच सदिच्छा. अ, या निमित्ताने तुझ्यावर एक कविता आली आहे आमच्याकडे, तर ती आपण बघूया. बापरे, मला सायली, खूप तुला आवडेल. 10वी पर्यंत एक शिक्षक होते जे तुझे फार आवडते होते आणि तू सुद्धा त्यांची आदर्श विद्यार्थिनी होतीस. तर त्या अरे सरांनी वा. एक छोटासा व्हिडिओ आम्हाला पाठवलाय, तर बघूया त्यांचं काय म्हणणं आहे. माझी विद्यार्थिनी सायली कांचन गेल्या एका बॅचमध्ये 2017च्या बॅचमध्ये ती होती आणि ती शालेय जीवनामध्ये अत्यंत चुणचुणीत असणारी आणि अत्यंत अभ्यासू असणारी ही माझी विद्यार्थिनी होती. आणि पुढे तिनं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अनेक प्रगतीपथावर जावं अशी प्रामाणिक इच्छा आहे. आणि मी शालेय जीवनामध्ये पाहिलं की तिला साहित्यिक जीवनामध्ये खूप जास्त उत्साह होता, इंटरेस्ट होता. आणि म्हणून या सायलीला मी माझ्या वतीनं 2 शब्द सांगू इच्छितो. विद्येच्या प्रांगणातलं हुशार चुणचुणीत इवलसचं रोपटं होतं सायलीचं, नावाप्रमाणेच बहरलंय आज ओंजळीत स्वप्न घेऊन शब्द फुलांचं. फुलू दे नंदनवन तुझ्या आयुष्याचे, उघडू दे दार नव्या क्षितिजांचे, शब्दरंग भरू दे स्वप्नामध्ये, बहरू दे वलय तुझ्या काव्य प्रतिभेचे. वाहू दे नसा नसातून तुझ्या संवेदना भोवतालच्या वास्तवाच्या, स्फुरू दे तुला काव्य चिरंतन, उमटू दे चैतन्य लहरी भावनांच्या. आजीवन दरवळू दे सुगंध सायली तुझ्या काव्य कस्तुरीचा, उंचवू दे आलेख तुझ्या प्रतिभेचा. याच माझ्या तुला खूप खूप शुभेच्छा आणि भावी जीवनासाठी आणि आरोग्यदायी जीवनासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद समृद्धी. खूप छान वाटलं सरांचा व्हिडिओ पाहून, ऐकून खूप वर्षांनी. थँक्यू सर, ठुबे सर. ठुबे सर आम्हाला 10वी पर्यंत विज्ञान हा विषय शिकवायचे.
पहिल्यापासूनच अगदी शालेय जीवनापासूनच सरांचं करिअरच्या बाबतीत किंवा कुठल्याही बाबतीत खूप चांगलं मार्गदर्शन झालं आणि अजूनही करतात. माझ्या सगळ्या करिअरमध्ये, प्रत्येक विकासामध्ये सरांचा खूप मोठा हातभार आहे. थँक्यू सो मच सर आणि समृद्धी. नक्कीच. सरांनी रचलेली तुझ्यावरची कविता सुद्धा अगदी तुलाच प्रतिबिंबित करणारी होती असं मी म्हणेल. आणि आमच्या संपूर्ण टीमतर्फे सुद्धा ठुबे सर तुमचे खूप खूप आभार. सायली, या कार्यक्रमात आलीस, इतक्या गोड, छान आणि वास्तवदर्शी कविता असं मी म्हणेन त्या तू ऐकवल्यास. खरंच खूप छान वाटतंय. त्यासाठी तुझे सृजन स्टुडिओजतर्फे, माझ्यातर्फे, सगळ्या कवितेचा कोपरा टीमतर्फे खूप खूप मनापासून आभार. तू इथे आलीस यासाठी तुला एक छोटीशी आठवण भेट. पहिली गोष्ट, जेव्हापासून कार्यक्रम चालू झाला अगदी पहिल्या एपिसोड पासून, तर मी खूप आतुरतेने वाट पाहत होते ह्या कार्यक्रमाची की केव्हा मलाही आमंत्रण येईल. खूप स्पेशल आहे हा कार्यक्रम माझ्यासाठी, कारण नवकवींची कविता तू सगळ्या जगासमोर आणतेस आणि खूप छान वाटलं मला. ऍक्च्युली पहिलीच वेळ आहे माझी कविता सादरीकरणाची, त्यामुळे हे माझ्यासाठी खूप जास्त स्पेशल होतं. आणि थँक्यू सो मच समृद्धी अँड सृजन स्टुडिओज टीम की तुम्ही मला इथं बोलावलं त्याबद्दल थँक्यू. मी हा अनुभव कधीच विसरणार नाही. थँक्यू सो मच. नक्कीच. लिखाणासोबतच सादरीकरण सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं आणि कदाचित सादर केल्यावर कविता जास्त चांगल्या पद्धतीने पोहोचते, असं माझं वैयक्तिक मत आहे आणि म्हणून हा उपक्रम माझ्या डोक्यात आला होता. अ, अशीच नवकवींना असाच प्लॅटफॉर्म मिळत राहो आणि त्यांच्या कविता अनेक हो. लोकांपर्यंत पोहोचत राहो. याच सदिच्छेसह आजच्या भागात इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढच्या एका नवकवीसोबत. तोपर्यंत नमस्कार. बघत राहा कवितेचा कोपरा. धन्यवाद.